छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अंभई नावाचं गाव आहे। या गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलंय। अजिंठा पोलीस ठाण्यात 206 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। गावातल्या रस्त्यांवर दगडांचा खच पडलाय। गावात दंगलीसारखा राडा झालाय। कशामुळे? तर 1 किलो मटणामुळे। आधी शेळी विकण्यावरून 2 माणसांमध्ये वाद झाला। त्यानंतर 1 किलो मटणाच्या पैशांवरून वाद झाला आणि दुपारी भांडणं मिटलेली असताना संध्याकाळी गावात दगडफेक झाली। गावकऱ्यांनी दिसेल त्या माणसाला लाठ्या काठ्यांनी मारलं। प्रकरण एवढं तापलं की सध्या या गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या सगळ्या मागे राजकीय अँगल असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण शाहरुख पठाण आणि कैलास मुंडे या दोघांमध्ये नेमकं काय घडलं? मटणाचा वाद सगळ्या गावभर कसा पसरला? संभाजीनगर मधल्या राड्याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 24 फेब्रुवारी मंगळवारचा दिवस। अंभई गावात शाहरुख पठाणचं मटणाचं दुकान आहे। त्याने गावातल्याच कैलास मुंडेंकडून शेळी विकत घेतली होती। पण या शेळीच्या किमतीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली। बोलता बोलता वाद वाढला आणि हे दोघं हाणामारीपर्यंत गेले। पण गावातल्या लोकांनी तातडीने मध्यस्थी केली आणि हा वाद सोडवला। कुठल्याही गावात होणारी किरकोळ भांडणं समजून गावकऱ्यांनी सुद्धा विषय सोडून दिला होता। दुपारी 2 वाजता घडलेल्या या प्रकरणाची गावात चर्चा झाली होती। त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 7:30च्या सुमारास शाहरुख पठाण नमाज पठून पुन्हा आपल्या दुकानात आला। तेव्हा तिथे कैलास मुंडे सुद्धा आला आणि त्याने शाहरुखकडे 1 किलो मटण मागितलं। शाहरुखने मटण दिलं आणि पैसे मागितले। पण कैलासचं म्हणणं होतं, आधी शेळीचे पैसे दे, मग मटणाचे पैसे देतो। यावरून पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी ही वाद हाणामारीपर्यंत गेला। यावेळी गावातले लोक मध्ये पडले, पण भांडण सुटलं नाही, उलट अजून वाढलं। 1 किलो मटणाचे पैसे आधी की शेळीचे पैसे आधी, यावरून वातावरण एवढं तापलं की अंभई मधला बस स्टँड आणि गावातली बाजारपेठ इथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली। ही गर्दी बघता बघता आक्रमक झाली आणि दोन्ही बाजूंनी जवळपास 1000 लोकांचा जमाव गावाच्या मुख्य चौकात जमला, असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे। यानंतर अचानक दगडफेकीला सुरुवात झाली। संतप्त झालेल्या जमावाने दुकानं फोडली, सीसीटीव्ही कॅमेराचं नुकसान केलं, गाड्या सुद्धा फोडण्यात आल्या। पण विषय इथेच थांबला नाही। चिडलेल्या लोकांनी एकमेकांच्या गटांमधल्या लोकांना लाठ्याकाठ्यांनी मारलं। दिसेल त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली, असं काही गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। या सगळ्यात 7 जण गंभीर जखमी झाले। तर गावात दगडफेक सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी भीतीने दारं बंद केली। रात्री बराच वेळ सुरू असलेल्या या राड्यात गावातल्या बाईक्स, रिक्षा आणि कित्येक खासगी गाड्यांच्या काचा फुटल्या। कित्येक दुकानांचं नुकसान करण्यात आलं। गंभीर गोष्ट म्हणजे दुकानांच्या बाहेर आणि चौकात सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष करण्यात आलं। हे सगळं करताना गावातले काही लोक सीसीटीव्ही मध्ये कैद सुद्धा झाले। त्यामुळे ही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। पण 24 तारखेला गावात सुरू असलेल्या या राड्याबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठा फौजफाटा आणि सीआरपीएफच्या पथकासह तातडीने गावात दाखल झाले। त्यांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पण त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी गावात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं, जे पहाटेपर्यंत सुरू होतं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी आरोपींच्या 10 बाईक जप्त केल्या। त्यानंतर दोन्ही गटांमधल्या एकूण 13 जणांना अटक केली आणि अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये एकूण 206 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। यातले अनेक जण अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना अंभई गावात दंगल विरोधी पथक PCR व्हॅन आल्या होत्या। प्रचंड फौजफाटा तैनात होता। पोलिसांना गावात दगडांचा खच सापडला होता। परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली असली तरी गावात इतका शुकशुकाट होता की बुधवारी अनेक लोकांनी घराच्या बाहेर पडणं टाळलं। मुलांना शाळेत पाठवलं नाही। सगळ्या गावात अघोषित बंद पाळण्यात आला। त्यात मंगळवारी रात्री झालेल्या या सगळ्या प्रकारात सागर ढगे आणि विक्रम गव्हाणे यांच्या डोक्याला मार लागला। मारहाणीत हे दोघं गंभीर जखमी झाले। त्यांना आधी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर राहुल मुंडे, करण मुंडे, अमोल पंडित, दुतोंडे आणि पिंटू मुंडे हे किरकोळ जखमी झाले। या प्रकरणात पोलिसांनी ज्या दोघांमध्ये वाद झाला होता ते शाहरुख जफर पठाण आणि कैलास भगवान मुंडे यांच्यासह एका गटातल्या सलमान पठाण, शाहरुख अहमद पठाण, बाबा पठाण, रिजवान शाह, सय्यद अय्यूब, आजिम पठाण, इरशाद खान, बबलू शाह, शाहरुख शाह, मुबीन पठाण, एजाज पठाण, रमजान पठाण, शेरू पठाण यांच्यावर आणि दुसऱ्या गटातल्या धनराज मुंडे, कैलास रूपचंद मुंडे, अजय मुंडे, समाधान सपकाळ,
रामसेन चव्हाण, विक्रम गव्हाणे, राहुल ढगे, सागर ढगे, कैलाश शिमरे, अभिजित मुंडे, गुरुप्रसाद बावस्कर यांच्यासह 206 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केलाय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आलाय। यात एका जमावातले तरुण हातात काठ्या घेऊन फिरताना दिसतायत। त्यात हे तरुण चेतावणीखोर घोषणाबाजी करत असल्याचंही दिसून येतंय। अजिंठा पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडिओ तपासत आरोपींची ओळख पटवत असून नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। पण या सगळ्याला राजकीय रंग सुद्धा चढलाय, कारण हा राडा सुरू असताना शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांचे राजकीय कार्यकर्ते समोरासमोर आले, त्यामुळे हा वाद आणखी भडकला असं सांगण्यात येत आहे। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जिल्हा परिषद निवडणुकीतील वादातून हा प्रकार घडल्याचं गावात बोललं जात आहे। यात भाजपचे जिल्हा परिषदेचे उमेदवार त्र्यंबक गव्हाणे यांचा मुलगा विक्रम गव्हाणे गंभीर जखमी झालाय। त्यामुळे आता राजकीय वाद कशामुळे उफाळला होता याची सुद्धा चौकशी होणार आहे। सध्या अंभई गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे गावात पूर्णपणे शुकशुकाट आहे। स्थानिक पोलिसांसह गावात दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलंय। पण गावातल्या लोकांना दोनच प्रश्न पडलेत। गावात दगडांचा जितका खच सापडलाय ते बघता हे सगळं पूर्वनियोजित होतं का, आणि हा वाद राजकीयच होता की फक्त 1 किलो मटणामुळे गावात एवढा राडा झाला? तुम्हाला काय वाटतं? राजकीय वादाला मटणाचं निमित्त मिळालं का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।